आज आपण 1 वाटी पोह्यापासून अगदी कमी तेलकट झटपट नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 कप पोहे घेतले आहे। यात आता पाणी घालून पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे धुवून मी यातलं पाणी काढून घेतलं आहे। फक्त थोडंसं 2-3 चमचे पाणी राहू दिलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पोहे भिजत ठेवायचे। आता 10 मिनिटांनंतर बघा पोहे चांगले भिजलेले आहेत, छान फुलले आहेत। आता हे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत। तर पूर्ण पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। आता थोडंसं पाणी घालायचं आणि पोहे मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घ्यायचे। याची अगदी स्मूथ पेस्ट करायची। पोहे वाटल्यानंतर आता मी हे बाउल मध्ये काढून घेते। यातच आता 1 कप रवा घालायचा, बारीक किंवा मीडियम कोणताही रवा घेऊ शकता। त्यानंतर अर्धा कप दही घ्यायचं। दही आधी चमच्याने असं फेटून घ्यायचं। दही असं फेटून घेतलं की दह्यामधल्या गाठी मोडतात आणि दही मग व्यवस्थित मिक्स होते। आता थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला यात मी अर्धा कप पाणी घालते। हे चमच्याने असं फेटून फेटून चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे खूप घट्ट आहे, आणखी यात अर्धा कप पाणी घालूयात। असं 4 ते 5 मिनिटं हे चांगलं फेटून घ्यायचं। पोहे, दही आणि रवा आता व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता यावर झाकण ठेवून हे 10 मिनिटं मुरू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा मुरायला थोडा वेळ लागतो। आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं। तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं। मोहरी जिरं तडतडलं आहे। आता यात 1 मोठा कांदा बारीक कट करून घालायचा। कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। हा कांदा खूप जास्त वेळ नरम होईपर्यंत शिजवायचा नाही। 1 ते 2 मिनिटं मी कांदा परतून घेतला आहे। कांद्याचा रंग थोडा बदलला आहे। आता यात भाजलेले शेंगदाणे घालायचे। तर शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून मी त्याचे 2 भाग करून घेतले आहे। हे सुद्धा 1 मिनिट तेलात परतून घ्यायचे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचं। हे पोह्याचं आणि रव्याचं मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं, याला सुद्धा 10 मिनिटं झाले आहे। यातला रवा व्यवस्थित मुरला आहे। हे थोडं घट्ट वाटत असेल तर यात थोडंसं पाणी घालून घ्या। बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी, थोडं पातळ पाहिजे। आता यात हा परतवलेला कांदा घालायचा आणि इथे मी थोडं ओलं खोबरं घेतलं आहे। हे ओलं खोबरं किसून घालायचं। ओलं खोबरं किसून घातल्यामुळे रेसिपीला टेस्ट खूप छान येते। थोडी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याचे आपण उत्तप्पा बनवणार आहोत। यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो काहीच घालायचं नाही आहे। बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे, खूप जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नाही। तर लगेचच आता आपण याचा उत्तप्पा बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्यावर थोडंसं तेल घालायचं। आता 2 चमचे बॅटर घेऊन तव्यावर पसरून घ्यायचं। तुम्हाला उत्तप्पा किती लहान किंवा मोठा बनवायचा त्यानुसार बॅटर घ्या। आता यावर झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट भाजून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकाराचे, जाड किंवा पातळ उत्तप्पा बनवू शकता। 1 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया। याची वरची बाजू सुकली आहे। यावर असं थोडंसं तेल घालायचं आणि हे पलटून घेऊया। बघा छान भाजला गेला आहे। दोन्ही बाजूनी असंच भाजून घ्यायचं। उत्तप्पा तयार झाला आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे सगळे उत्तप्पे बनवून घ्यायचे। मीडियम साईजचे 8 ते 10 उत्तप्पा तयार होतात। गरम गरम उत्तप्पा सोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवा, खूप छान लागतात। हे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा एखाद्या दिवशी रात्रीच्या हलक्या जेवणासाठी बनवू शकता। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे, अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि पाव वाटी बेसन। आता यात अर्धा चमचा साखर घालायची, चवीनुसार मीठ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या, थोडासा हिंग, पाव चमचा हळद, त्यानंतर पाव वाटी दही घालायचं। दह्याऐवजी यात तुम्ही ताक सुद्धा घालू शकता।
आणि अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं। याची अगदी बारीक स्मूथ पेस्ट करायची। बघा अशा प्रकारे मी हे बारीक वाटून घेतलं आहे। असं थोडं घट्टच पाहिजे, खूप पातळ करायचं नाही। आता हे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। यात 3 चमचे तेल घालायचं आणि 4-5 मिनिटं मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं। तर 4 ते 5 मिनिटं मी हे फेटून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे मुरू द्यायचं। रवा आणि पोहे मुरायला थोडा वेळ लागतो। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। यातले रवा आणि पोहे मुरले आहे। हे थोडं घट्ट आहे पण असंच पाहिजे, खूप पातळ करायचे नाही। आता यात 1 पॅकेट इनो घालायचं। इनोऐवजी यात तुम्ही सोडा सुद्धा घालू शकता। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर मी थोडंसं पाणी घालते। इनो यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि इनो घातल्यानंतर हे लगेच वाफवून घ्यायचं। खूप जास्त वेळ इनो घातल्यानंतर बॅटर असंच ठेवायचं नाही। मिश्रण मी या प्लेटमध्ये वाफवणार आहे म्हणून याला आधी तेल लावून घेते। अशी खोल प्लेट किंवा खोल ताट घ्यायचं आणि त्यामध्ये वाफवून घ्यायचं। यावर वरून थोडं लाल तिखट घालायचं। हा एक ढोकळ्याचाच प्रकार आहे। ही रेसिपी थोडीफार ढोकळ्याप्रमाणेच होते। जसं आपण ढोकळा बनवतो तसंच हे वाफवून घ्यायचं। तर त्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी आधी उकळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात ही प्लेट ठेवायची आणि झाकण लावून 15 मिनिटं हे वाफवून घ्यायचं। हा नाश्ता तयार होईपर्यंत यावर घालण्यासाठी आपण तडका तयार करून घेऊया। त्यासाठी इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेते। तेल आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की थोडा कढीपत्ता घालायचा। 1 चमचा तीळ घालायचे आणि 1-2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घालायच्या। थोडंसं मीठ घालायचं, थोडा हिंग सुद्धा घालायचा। कोथिंबीर बारीक कट करून घालायची। ढोकळ्यासाठी जेव्हा आपण तडका बनवतो त्यात पाणी घालतो, पण यामध्ये पाणी घालायचं नाही कारण आपण रवा आणि पोह्यापासून हे बनवलं आहे। तर तडका तयार झाला आहे। हे वाफायला ठेवून सुद्धा आता 15 मिनिटं झाले आहे। तर गॅस बंद करून घ्यायचा, याला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच हे प्लेटमधून काढायचं। गरम असतानाच तुम्ही हे काढायला गेलं तर ते हाताला चिपकते किंवा तुटू शकते, त्यामुळे हे व्यवस्थित थंड होऊ द्या। 10 मिनिटं मी हे व्यवस्थित थंड करून घेतला। आता यावर हा तडका घालायचा। थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आणि आता आपण हे कट करून घेऊया। मी याला असं त्रिकोणी शेपमध्ये कट करते। तुम्ही ढोकळ्यासारखं स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा कट करू शकता। यावर आपण तडका घातल्यामुळे हा नाश्ता असाही खायला छान लागतो किंवा यासोबत खाण्यासाठी कोथिंबीर पुदिन्याची चटणी बनवा। मी इथे चटणी सुद्धा बनवून घेतली आहे। पटकन हा नाश्ता तयार होतो। नेहमी पोहे खाण्याचा कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी हा पोह्याचा नाश्ता बनवून बघा। तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप पोहे घ्यायचे। पोहे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे धुतल्यानंतर हे पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा यात थोडं पाणी घालून 10 मिनिटं पोहे भिजत ठेवायचे। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। पोहे छान भिजले आहेत, हाताला हे मऊ लागतात। तर पोहे हाताने असे चांगले दाबून दाबून मळून घ्यायचे। याचा असा गोळा करून घ्यायचा। पोहे चांगले मळून घेतले की यात अर्धा कप रवा घालायचा। जाड किंवा बारीक कोणताही रवा घाला आणि अर्धा कप दही घालायचं। दही आणि रवा पोह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। हे घट्ट वाटत असेल तर यात थोडं पाणी घालू शकता। रवा आणि दही पोह्यामध्ये व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं। आता यात काही भाज्या घालायच्या। तर इथे मी 1 छोटा कांदा बारीक कापून घेतला, अर्धी शिमला मिरची सुद्धा बारीक बारीक कापून घेतली, 1 टोमॅटो घेतलं, कोथिंबीर कापून घेतली, गाजर सुद्धा बारीक बारीक कापून घेतला आहे। ह्या सगळ्या भाज्या आता यात घालून घ्यायच्या। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असेल त्या घालू शकता। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक बारीक कापून घालायच्या। थोडंसं अद्रक किसून घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळ्या भाज्या आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या।
हे थोडं घट्ट वाटत आहे तर यात मी थोडं पाणी घालते। बघा अशा प्रकारे हे भिजवून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे मिश्रण मुरू द्यायचं। 10 मिनिटांनंतर पाहूया, मिश्रण व्यवस्थित मुरलेलं आहे, खूप पातळ झालं नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे। याचे आपण अप्पे बनवणार आहोत, पण त्याआधी यामध्ये एक फोडणी घालायची आहे। त्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। यात अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं, थोडासा हिंग घालायचा, 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 1-2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घालायच्या। मिरची अशी फोडणीत घातली की रेसिपी चवीला खूप छान होते। तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। हे तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालू शकता, पण पाणी जास्त घालायचं नाही। हे मिश्रण असं थोडं घट्टच ठेवायचं। हे जर जास्त पातळ झालं तर अप्पे चांगले शिजत नाही, ते ओलसर होतात। त्यामुळे असं थोडं घट्टच मिश्रण तयार करायचं। आता थोडासा सोडा घालायचा। सोडा घालणे ऑप्शनल आहे, पण सोडा घातल्यामुळे अप्पे छान फुगतात, हलके होतात। सोडा घातल्यानंतर लगेच याचे अप्पे बनवून घ्यायचे। तर अप्पे बनवण्यासाठी इथे गॅसवर मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे। अप्पे पात्र थोडं गरम झालं की याला ब्रशने असं तेल लावून घ्यायचं। त्यानंतर 2-2 चमचे बॅटर घालून घ्यायचं। अप्पे बनवताना बॅटर आधी काठावर घालायचं, त्यानंतर मधात घालायचं, कारण मधात अप्पे पात्र जास्त गरम झाले असतात तर मधातले अप्पे चांगले शिजतात। आता यावर झाकण ठेवायचं आणि 4-5 मिनिटं अप्पे शिजवून घ्यायचे। अप्पे लवकरच शिजतात, त्यामुळे हे खूप जास्त वेळ शिजवायचे नाही। आता 5 मिनिटांनंतर पाहूया, अप्पे खालच्या बाजूने शिजले आहेत। आता पुन्हा यावर वरून सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा अप्पे पलटून दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचे। परत झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं अप्पे शिजवून घ्यायचे। बघा दोन्ही बाजूनी अप्पे छान शिजले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। याच प्रकारे सगळे अप्पे बनवून घ्यायचे। नेहमी कांदे पोहे बनवण्यापेक्षा अशा प्रकारे एखाद्या वेळी पोह्याचे अप्पे बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार। तर सगळ्यात आधी 1 वाटी पोहे घ्यायचे। पोहे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे मी धुवून घेतले आहे। आता थोडंसं पाणी घालायचं आणि पोहे 10 मिनिटं असेच भिजत ठेवायचे। आता 10 मिनिटांनंतर पाहूया, पोहे छान मुरलेले आहे, तर ते हाताने असे स्मॅश करून घ्यायचे। आता यात पालक घालायचा। तर 1 जुडी पालक मी स्वच्छ धुवून निवडून अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे। पालकाची फक्त पानं घ्यायचे, त्याला देठ ठेवायचे नाही आणि असं बारीक बारीक कट करायचं। त्यानंतर यात पाऊण वाटी बेसन पीठ टाकायचं, 1 वाटी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घ्यायची आणि आता पालक, बेसन, पोहे आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे हाताने दाबून दाबून असं मळून घ्यायचं। बघा अशा प्रकारे मी हे मळून घेतलं आहे। आता यात लसूण, अद्रक आणि मिरचीचा ठेचा घालायचा। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घेऊन त्याचा ठेचा करून घेतला आहे। आता यात काही मसाले घालायचे आहेत। तर 1 चमचा जिरेपूड घालायची, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे तीळ आणि 1 चमचा आमचूर पावडर टाकायचा। आमचूर पावडर नसेल तर 1 लिंबाचा रस पिळून घालायचा, यामुळे ह्या रेसिपीला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं। लाल तिखट घातल्यामुळे याला रंग छान येतो आणि 1 कांदा सुद्धा असा लांब पातळ कट करून घालायचा। आता हे सगळे मसाले यात व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि हे मळून घ्यायचं। यात पाणी अजिबात घालायचं नाही, कारण आधी आपण पोह्यामध्ये पाणी घातलं होतं आणि पालक आणि कांद्याला सुद्धा पाणी सुटते, त्यामुळे यात पाणी अजिबात घालायचं नाही। बघा अशा प्रकारे हे मळून घ्यायचं, याचा गोळा करून घ्यायचा। आता एक छोटासा गोळा घेऊन गोल करून घ्यायचा। याची आपण टिक्की बनवणार आहोत। बघा अशा प्रकारे भरपूर पालक घालून बनवलेला आहे हा टिक्क्या खूप पौष्टिक आहे आणि खायलाही खूप छान लागतात। याच प्रकारे सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या। तर इथे मी सगळ्या टिक्क्या बनवून घेतल्या आहेत आणि यावर असे मधात तीळ लावून घेतले, यामुळे सुंदर दिसतात। आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय करणार नाही आहे।
काही टिक्क्या आपण ह्या पॅनमध्ये फ्राय करूयात। त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि पॅनमध्ये जेवढ्या टिक्क्या मावेल तेवढ्या ठेवून घ्यायच्या। ह्या तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण असं कमी तेलातच हे छान फ्राय होतात। लो टू मीडियम फ्लेमवरच टिक्क्या फ्राय करून घ्या। क्रिस्पी होईपर्यंत टिक्क्या फ्राय करायच्या। दोन्ही बाजूने टिक्क्या छान फ्राय करून घ्यायच्या। काही टिक्क्या मी ह्या पॅनमध्ये भाजून घेते, तर काही तव्यावर सुद्धा भाजून दाखवते। त्यासाठी तव्यावर आधी मी तेल लावून घेतले आहे। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या। बघा छान फ्राय झाल्या आहेत। अगदी कमी तेलात आपण ह्या टिक्क्या फ्राय केल्या आहेत। अशाच प्रकारे सगळ्या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या। मुलं तसे पालक खात नाहीत, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना ह्या पालकाच्या टिक्क्या बनवून द्या। टिफिनसाठी बनवून द्या किंवा संध्याकाळी चहासोबत खायला किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप रवा घेत आहे। रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। घरातील कोणतीही 1 वाटी घ्यायची आणि त्याच एका वाटीने सगळे साहित्य मोजून घ्यायचे। त्यानंतर 1 कप पोहे घ्यायचे। कांद्या पोह्यासाठी जे मीडियम पोहे वापरतो तेच पोहे घ्या। आता हे मिक्सरला फिरवून याचं बारीक पीठ करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे हे थोडं रवाळच राहते, असं अगदी बारीक पीठ होत नाही। आता यात 1 कप दही घालायचं। ज्या वाटीने तुम्ही रवा आणि पोहे मोजून घेतले त्याच वाटीने 1 कप दही घालायचं आणि 1 कप पाणी घालायचं। सगळे साहित्य आपण 1-1 कपच घेतले आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायला सोपं जाते। हे आधी आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत मिक्सरला 1-2 मिनिटं फिरवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे हे थोडं घट्ट झालं आहे। दही घट्ट असेल तर मिश्रण असं थोडं घट्ट होते। यात परत अर्धा कप पाणी घालायचं। रवा किती जाड बारीक आहे किंवा दही किती घट्ट आहे त्या अंदाजाने तुम्हाला पाणी थोडं कमी जास्त लागू शकते। हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे थोडं घट्टच ठेवायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे मिश्रण मुरू द्यायचं। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। मिश्रण थोडं घट्ट झालं असेल तर यात परत थोडंसं पाणी घालून घ्या। चवीनुसार यात अर्धा ते 1 चमचा मीठ घालायचं। परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, यापेक्षा बॅटर पातळ करायचं नाही। आता यात आपल्याला इनो किंवा सोडा घालायचा आहे, पण पूर्ण बॅटरमध्ये एकाच वेळी इनो घालू नका। तर अर्धं बॅटर मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। आता यात अर्धा चमचा इनो घालायचं। इनो घातल्यानंतर बॅटरला अशी छान जाडी पडते। हे बॅटर थोडं फुलते। अर्ध्या बॅटरमध्येच इनो किंवा सोडा घाला, म्हणजे मग सगळ्या आंबोळीवर जाडी छान पडणार। आता आपण याची लगेच आंबोळी बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला की त्यावर असं पाणी शिंपडून घ्यायचं। आंबोळी तव्यावर पसरवताना थोडी पातळ बनवून घ्यायची, खूप जाड पण बनवायची नाही। खूप जाड बनवली तर मग मधात ती व्यवस्थित शिजत नाही। तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या आंबोळी बनवून घ्या। बघा मस्त जाडी यायला लागली आहे आणि हे भाजण्यासाठी आपण 1 थेंबही तेलाचा वापर केला नाही आहे। 2-3 मिनिटातच आंबोळी भाजून झाली आहे। एकाच बाजूने ही आंबोळी भाजून घ्यायची। दोन्ही बाजूने तुम्ही आंबोळी भाजून घेऊ शकता, पण एकाच बाजूने भाजली की ती छान स्पंजी होते, अगदी मऊ लुसलुशीत होते। सगळ्या आंबोळीवर छान जाडी पडते। ह्याच बॅटरपासून तुम्ही डोसे किंवा उत्तप्पा बनवू शकता। डोसे बनवण्यासाठी मिश्रण असं अगदी पातळ पसरवून घ्यायचं। मस्त क्रिस्पी डोसा तयार होतो। तर आता आपल्या आंबोळी बनवून तयार झाल्या आहे। यासोबत आपण ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं। जेवढं खोबरं घेतलं असेल तेवढाच डाळवा घ्यायचा। 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। थोडंसं अद्रक घ्यायचं। जिरं कोथिंबीर घ्यायची। आंबट टेस्ट येण्यासाठी थोडीशी चिंच घ्या। चिंच नसेल तर दही वापरू शकता। 1-2 हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरच्या घालायच्या। मीठ घालायचं। चटणी मिक्सरमधून वाटताना त्यात थोडंसं पाणी घालायचं। आता चटणीसुद्धा तयार आहे, आंबोळेसुद्धा तयार आहे। ह्या गरमागरम आंबोळ्या खूप छान लागतात, पटकन तयार होतात। लहान मुलांना डब्यात देण्यासाठी बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।